गावावरून एवढी चिंच आणली होती, म्हटलं ह्याला खूप दिवस ठेवलं तर खराब होईल, मग याची 1 महिनाभर टिकेल अशी मी छान अशी चिंचेची चटणी, त्याचबरोबर चिंचेच्या गोळ्या म्हटलं बनवाव्या, ज्या लहानपणी ना आपण खायचो शाळेच्या बाहेर अगदी त्या. तर इथं चिंच मी अशी भिजत घातली होती, नंतर याचा पल्प काढून घेतला आणि तो गाळूनही घेतला. आता मोठ्या गॅसवरती ठेवते कारण ना म्हणजे हे एवढं सगळं शिजवायचं म्हटलं की गॅस जरा मोठाच पाहिजे, म्हणून मोठ्या गॅसवरती अगोदर छान असं ठेवून गरम केलं आणि नंतर मग काय केलं की छान थोडंसं गरम झालं की दुसरं पातेलं घेतलं. त्याचबरोबर इथं मी गूळ पण घेतलेला आहे. आता किती लागतोय हे थोडंसं म्हणजे अधूनमधून मी चाखून पण बघणार आहे किती याला गूळ लागेल ते. तर इथं छान उकळी फुटली याला की मग मी दुसऱ्या पातेल्यामध्ये टाकलं. खरं तर हे अगोदरच टाकायला पाहिजे होतं आणि मोठी ह्याच्यापेक्षा कढई नव्हती, म्हणून मग मी असं सेपरेट केलं. तसं पण मला 2 पदार्थ बनवायचेत, म्हणून मग मी असं ठरवलं की ह्या सॉसपॅनमध्येच छान चिंचेची चटणी बनवावी आणि या जी कढई आहे ना तर ती नॉनस्टिकची आहे. तर याच्यामध्ये छान अशा ज्या चिंचेच्या गोळ्या आहेत, ज्या लहानपणी आपण खायचो ना, त्या बनवणार आहे. पहिल्यांदाच ट्राय करते, म्हटलं बघू बनते की नाही. आता गूळ याच्यामध्ये निम्मा घातला मी आणि बाकीचा जो गूळ आहे ना तर तो त्या कढईमध्ये घातला. आणि चिंचेची चटणी करायला खरं तर मसाले पाहिजेत, तर माझ्याकडं बडीशेप वगैरे नव्हती, म्हणून मी काय केलं ते पुढं सांगते. पण इथं काय झालं की गूळ टाकताना मला भीती वाटत होती एकदाच पडला तर सगळं तोंडावरती उडेल, म्हणून मग मी हाताने थोडं करून टाकलं. ही अचानक अशी ठरवलेली रेसिपी आहे, म्हणून मग मी हातानेच शूट करते. ट्रायपॉड असून पण लावलं नाही. बरं असो म्हटलं, माहीत नाही, कारण मोबाईलमध्ये एवढं स्टोरेज झालं आहे की कधी मोबाईल बंद पडेल माहीत नाही, म्हणून मग मी हातानेच सुरुवात केली आणि लकीली ही पूर्ण रेसिपी जी आहे तर ती शूट पण झालेली आहे. आता बघा इथं छान उकळी फुटली ना तरी हा असा फेस आल्यासारखा होता, म्हणून मग मी हा सगळा फेस काढून घेतला. मला असं वाटलं की म्हणजे ही सगळी घाण आहे ना तर ती काढली पाहिजे. माहीत नाही म्हणजे ही घाणच आहे की काय, पण दोन्हीकडच्या पातेल्यांमधले मी दोन्ही छान असं सगळं जो फेस येत होता वरती तर तो काढला. आता चिंचेची चटणी छान अशी थिक झाली होती, मग मी याच्यामध्ये काळं मीठ घातलं जे आपण चटणी बनवणार आहोत तर त्याच्यामध्ये, आणि लाल तिखट पण घातलेलं आहे. हे लाल तिखट मला कमी वाटलं परत, म्हणून मी परत ॲड करते. त्याचबरोबर जिरे, परत जिरे, काळी मिरी आणि बडीसोप आणि काय म्हणतात ओवा वगैरे याची भरड करून मग मी परत एकदा टाकलं त्याच्यामध्ये. ते काही शूट करता जमलं नाही मला, म्हणजे ही सगळी रेसिपी झाली ना शूट तेव्हा टाकलेलं आहे आणि अचानक काढायला घेतलं ना म्हणून. आणि ही जी चिंचेची जी चॉकलेट म्हणूयात आपण, तर ती करताना काय झालं की लास्टला जे एकदम थिक होत होतं ना त्यावेळेस ताट किंवा काहीतरी याच्यावरती भांडं ठेवावं लागत होतं, नाहीतर माझा पहिल्यांदा तर एवढा गॅस खराब झाला होता. गॅसच नाही, आसपास जी फरशा वगैरे आहेत ना त्याच्यावरती सगळं असं उडत होतं, म्हणून मग मी एक ताट झाकलं त्याच्यावरती आणि मग छान थिक होईपर्यंत ही चिंच अशी आटवून घेतली. आणि नंतर बघा ही थिक झाली, थंड झाली, मग किती घट्टसर झाली आहे. आता याच्या मी अशा छान कँडी बनवून घेणार आहे, जसं लहानपणी चमच्यावरती असायच्या पॅक केलेल्या. आता पॅक करायला तर माझ्यापाशी काही नाही आहे, पण एक प्लास्टिक आहे तर तो मी कापलेला पण आहे, आणि जर त्याच्यामध्ये नाही जमलं ना मला तर मग मी काय करणार आहे की फॉईल पेपरमध्येच याला पॅक करून ठेवणार. आता ही जी आहे ना कँडी चमच्यावरती टाकून मग नंतर मी ह्या साखरेमध्ये अशी छान सगळीकडं घोळवून घेतली आणि मस्त एवढी खायला टेस्टी झाली होती ना, म्हणजे कुठलंही आर्टिफिशियल काहीही पडलेलं नाही, घरगुती एकदम इझी पद्धतीने सगळं काही बाहेरचं जे मिळतं ते होऊ शकतं. आणि फर्स्ट टाईम ट्राय केल्यामुळे मला खूप आनंद झाला होता आणि मुलांनी कधीच खाल्ली नव्हती, त्यांनीही पहिल्यांदा खाल्ली. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.